कोन्निचिवा, नमस्कार. आता आपण हिरोशिमाला आलेलो आहोत. हिरोशिमा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, तिथे न्यूक्लिअर बॉम्बिंग झालेलं वर्ल्ड वॉर 2 मध्ये. तर आपण हिरोशिमाला येऊन शिंकांचेने हिरोशिमाला आलेलो आहोत आणि इमिडिएटली ट्रेन पकडून मियाजिमा आयलंडला जात आहोत. मियाजिमा आयलंड फेमस आहे. एक श्राईन तिकडे खूप फेमस आहे. बेसिकली मियाजिमा आयलंड हा काय म्हणतात त्याला, वर्शिप आयलंड आहे आणि त्याच्यात ते जे श्राईन आहे, जे श्राईनचं नाव आहे इत्सुकुशिमा. सो त्या श्राईनला आपण जातो आहे. ते श्राईन काइंड ऑफ पाण्यामध्ये त्यांनी बांधलेलं आहे आणि विच इज व्हेरी स्पेशल फॉर दिस हिरोशिमा पीपल. तर आपण आत्ता त्या श्राईनला जाणार आहोत आणि मग बाकीचे नंतर स्पॉट्स वगैरे करणार. हरणं पण आहेत इथे, सुट्टी. श्राईन पाण्यात बांधलेला आहे यांनी. हा खूप फेमस श्राईन आहे आणि वर्शिप आहे. अनफॉर्च्युनेटली हे जे दिसतंय ते तोरी गेट आहे. बेसिकली खूपच नाही सुंदर व्ह्यू मिळतो त्या तोरी गेटपासून, पण सध्या ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हिरोशिमा ॲटॉमिक बॉम्ब डोमच्या इथे हे बघू शकता. ही ती बिल्डिंग आहे जिथे बेसिकली ही एकमेव बिल्डिंग आता उरली आहे जी त्यांनी तशीच ठेवली आहे, जस्ट टू त्या मेमरी तशाच ठेवण्यासाठी, म्हणून त्या इन्सिडेंटच्या मेमरी तशाच ठेवण्यासाठी. जेव्हा न्यूक्लिअर बॉम्ब या बिल्डिंगवर नव्हता पडला. आपण त्या प्लेसला जाणार आहोत. थोडं फ्यू मीटर्स अवे फ्रॉम दिस बिल्डिंग न्यूक्लिअर बॉम्ब पडलेला होता, पण त्याचा इफेक्टच इतका होता की एंटायर हिरोशिमा सिटी डिस्ट्रॉय झालेली. बाकीची सिटी आता तुम्ही बघितलीत तर तुम्हाला वाटणार पण नाही की एवढं इम्पॅक्ट 75 इयर्स पूर्वी झालेला होता. पण ही एकच बिल्डिंग त्यांनी तशीच ठेवली आहे जी अफेक्ट झाली न्यूक्लिअर बॉम्बमुळे, आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या मेमरी किंवा आठवणी तशाच ठेवण्यासाठी म्हणून ही बिल्डिंग त्यांनी ठेवलेली आहे तशी.
तो क्षण किती डेंजरस असेल आपण इमॅजिन करू शकतो. 75 वर्षापूर्वी जेव्हा न्यूक्लिअर बॉम्ब ॲक्च्युली इथे पडला तेव्हा किती वाईट हालत झाली असेल ते आपण इमॅजिन करू शकतो. जेव्हा मी आत्ता हिरोशिमा सिटी फिरणार आहे तेव्हा मी ट्राय करणार आहे की एक दोन जरी लोक मला भेटली त्यांना जरा पास्ट स्टोरीज विचारून त्यांचं डिटेल्स घेण्याचा. सो लेट्स सी. बिल्डिंग आहे हा ॲक्च्युली त्यांचं सिटी हॉल किंवा कल्चरल हॉल म्हणू शकतो, जो चेक रिपब्लिकच्या माणसाने 1915 साली बांधलेला होता आणि हे वेगवेगळ्या पर्पजसाठी ही यूज केली जायची हा सिटी हॉल किंवा ही बिल्डिंग. पण अनफॉर्च्युनेटली 6 ऑगस्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच, इनफॅक्ट एक्झॅक्टली 6 दिवसांपूर्वी 75 वर्ष आधी न्यूक्लिअर बॉम्ब इथे टाकला गेला आणि सगळं कोलॅप्स झालं. मी बेसिकली एका आजींना म्हणू शकता भेटलो आणि त्यांनी मला थोडी स्टोरी, ॲक्च्युली आत्ताच त्यांचं 75 इयर्स कंप्लीट झालेत, त्यामुळे त्यांनी म्हणजे काही लोक इथे अजूनही येतात त्या आठवणी आणि हे करण्यासाठी. तर तेव्हा मला एक आत्ता भेटली, तिला मी क्विक जस्ट विचारलं तर तिने आम्हाला, म्हणजे ती इनफॅक्ट सगळ्यांना आम्हाला सांगत होती स्टोरी की बेसिकली 75 वर्षापूर्वी जेव्हा न्यूक्लिअर बॉम्बिंग झालं तेव्हा तिचं घर बेसिकली इथून 1.5 किलोमीटर अंतरावर होतं जिथे ॲक्च्युअल बॉम्ब पडला आणि ती लहान होती खूप. तर ती लहान असल्यामुळे म्हणजे जेव्हा बॉम्ब पडला तेव्हा when she came out of her house, it was like everything was flat, nothing was there आणि खूप वाईट सिच्युएशन होती. सगळी फ्लेश पडलेली. तिने आम्हाला लिटरली याच लँग्वेजमध्ये आत्ता सांगितलं की फ्लेश पडलेली होती. इट्स लाईक अ फ्लेश पूल ऑन दी रोड आणि सगळं म्हणजे डिस्ट्रॉय झालेलं होतं. ती लहान असल्यामुळे तिला बिल्डिंग बघायलाच मिळाल्या नव्हत्या लहानपणी, बिकॉज एव्हरीथिंग वॉज फ्लॅट. पण खूप खूप म्हणजे आय डोंट नो, शी क्राईड बेसिकली. तर इट्स रिअली सॅडेस्ट मुमेंट इन वर्ल्ड हिस्ट्री. हा जो एरिया आहे, एरिया इन द सेन्स हा जो स्पॉट आहे, तिकडे बेसिकली हायपो सेंटर होतं जिथे ॲक्च्युअल बॉम्ब पडला आणि जे आपण आत्ता डोम बघितला तो जस्ट फ्यू मीटर्स अवे फ्रॉम दिस प्लेस. इट्स लिटरली 2 minutes वॉकिंग. आणि हा जो आत्ताचा एरिया आहे म्हणजे विच इज डेव्हलप्ड आफ्टर 75 years, but this is where actual bomb
fallen and everything got destroyed. 5 years नंतर आत्ताची स्थिती तुम्ही आता बघू शकता. जॅपनीज लोकांनी पूर्णपणे सिटीला कन्व्हर्ट केलेलं आहे आणि रिबिल्ड केलेली आहे ही सिटी, विच इज रिअली क्रेडिटेबल. आणि इथे अशी एक ट्रॅडिशन आहे की इकडच्या प्रत्येक स्कूलमध्ये एक इव्हेंट असा असतो की ज्या दिवशी ते सगळ्या स्टुडंट्सना हा डोम दाखवायला घेऊन येतात, बेसिकली जस्ट टू लेट देम नो की काय झालेलं आधी आणि किती भयानक झालेलं, आणि आता पीसफुली वी नीड टू स्टे. हाच मेसेज त्यांना देण्यासाठी इथे स्पेसिफिक आणतात. ते चिल्ड्रन पीस मॉन्युमेंट म्हणून ओळखलं जातं. बेसिकली सादाको सासाकी ही एक मुलगी जी होती ती 2 वर्षाची असताना हा बॉम्ब इथे पडला आणि शी गॉट अफेक्टेड ड्यू टू दॅट रेडिएशन. 10 वर्षानंतर तिला ल्युकेमिया डिटेक्ट झाला आणि शी लॉस्ट हर लाईफ बिकॉज ऑफ दॅट. तर त्याचंच प्रतीक, आणि जेवढी की कोणी मुलं या ॲटॉमिक बॉम्बच्या ह्याच्यामुळे मेली, तर त्या सगळ्या मुलांच्या आठवणीसाठी हा डोम उभा केलेला आहे. हे बघू शकता. हे जे मुलीने डोक्यावर जे बर्ड काइंड ऑफ स्टॅच्यू घेतलेला आहे, इट डेपिक्ट्स की वी वॉन्ट पीस इन फोर्थ, सो प्लीज हॅव पीस, दिस इज अवर क्राय. आता आपण आलेलो आहोत हिरोशिमा पीस पार्क म्हणतात याला. आणि बेसिकली हे जे आहे ते फायर म्हणजे ती म्हणतात ना फ्लेम, कायम जळत राहणारी फ्लेम आहे ही. कारण जसं आपल्या इंडियामध्ये अमर जवान म्हणून जी फ्लेम आहे ती बेसिकली आपल्या इंडियन सोल्जर्सना ट्रिब्यूट म्हणून ठेवली जाते, तसंच यांनी इकडे ही फ्लेम ठेवलेली आहे. त्या सगळ्या लोकांसाठी हे मेमोरियल त्यांनी बांधलेलं आहे. इथून बघू शकता एक्झॅक्टली त्याच्यामधून तुम्हाला तो डोम दिसतो. अँड दिस इज इथे 6 ऑगस्टला सगळेजण येतात आणि रिमेंबरन्स करतात. झाल्यानंतरचं पिक्चर त्यांनी टाईल्स पण बनवलेलं आहे. 140,000 टाईल्स त्यांनी यूज करून हे त्यांनी बनवायचा ट्राय केलेलं आहे. ज्यांची नावं माहीत आहेत जे गेले ते त्यांनी खाली इथे बोर्ड्सवर लिहिलेली आहेत. हे जे आता आपण जाणार आहोत ते हिरोशिमा पीस म्युझियम. आतमध्ये मला माहीत नाही फोटोग्राफी किंवा शूटिंग अलाउ करतायत का. जर का काही चांगली इन्फॉर्मेशन असेल तर डेफिनेटली म्युझियममधून बाहेर आल्यानंतर
शेअर करेन. Keep a distance of about 2 meters from other people. Thank you very much. म्युझियमला जाऊन आलो आणि म्युझियमच्या आतमध्ये ऑफकोर्स त्यांनी बरेच आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवलेले आहेत जे काही त्यांना मिळालं रिमेन्स ते सगळे त्यांनी ठेवलेले आहेत तिकडे. आणि ऑफकोर्स सगळ्या स्टोरीज वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आय कॅनॉट टेल यू एनी काइंड ऑफ स्पेसिफिक स्टोरी कारण इतक्या स्टोरीज आहेत आणि इट्स लाईक हार्ट ब्रेकिंग स्टोरीज. खूपच सॅड स्टोरीज आहेत आणि त्यांनी जे पिक्चर्स फोटोज जे काही तिकडे ठेवलं आहे इट रिअली रिमाइंड्स यू ऑफ दॅट टाईम की एक्झॅक्टली काय झालं असेल तेव्हा. सो इट्स रिअली सॅड. जेव्हा सगळेजणं ऑलमोस्ट 90% लोक पूर्ण हे म्युझियम बघून येतात, पीस म्युझियम बघून येतात. बाहेर लिटरली येऊन 2 मिनटं सगळेजण बसतात आणि काही लोक रडतात पण. कारण खूपच म्हणजे इट्स रिअली शिवरिंग स्टोरीज की काय तेव्हा लोकांनी एक्सपिरियन्स केलं आणि काय झालं त्यांच्या लाईफमध्ये. आणि अजूनही लोकांना त्याचे काही कोणती प्रॉब्लेम्स येत आहेत. सो इट्स रिअली बॅड. होप इट वोंट हॅपन अगेन इन फ्युचर. आपण प्रिफेक्चरल आर्ट म्युझियम बघितलं. ऑफकोर्स आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे मी काही फोटो वगैरे काढू नाही शकलो. आणि आता त्याच्याच बाहेर हे सुक्काई इनेन गार्डन आहे. हे टिपिकल जॅपनीज गार्डन आहे. हा हिरोशिमा गोकोकू श्राईन आहे. हे आपण आलेलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये. हिरोशिमाची ओकोनोमियाकी खूप फेमस आहे. ओकोनोमियाकी इज काइंड ऑफ जॅपनीज पॅनकेक जे माझ्या पण आवडती डिश आहे आणि ही फेमस आहे हिरोशिमामध्ये. सो हिरोशिमामध्ये आल्यावर ओकोनोमियाकी खाल्ल्याशिवाय जाऊ नये. माझी नॉनव्हेज डिश आहे. इथे सेम व्हेज ओकोनोमियाकी पण आहे. हे आम्ही स्पेशल रेस्टॉरंटमध्ये आहोत जिथे व्हेज ओकोनोमियाकी पण मिळते. हिरोशिमामध्ये अजून एक स्पेशालिटी आहे ती म्हणजे
गेस्ट अगेन इन जपान. एवढे रूट्स कोणत्याच सिटीमध्ये ट्रामचे नाही आहेत जपानमध्ये. माताने पुन्हा भेटूया.